Final match, final ceremony. Who will be the champion of this year? Who will be the champion of this tournament? ALPL Season 3. कौन बनेगा विजेता? आइए देखते हैं. Viren Sport AY बनाम late Makarand Sport Mutwar. Both are the strongest team in this season. ALPL के सबसे बड़ी टीमें अब आमने सामने टकराने वाली है इस महांतिम मुकाबले में. दोनों भी टीमों के लिए शुभकामनाएं. उत्तम पाटिल की तरफ से हर विकेट पर 500 रुपए का इनाम और विकेट हैट्रिक पर 3000 रुपए का इनाम यहां पर गेंदबाजों के लिए दिया जाएगा. स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल के टीम ओनर और उनके सभी गेंदबाजों को यह सुनहरा मौका है. मैं तो कहूंगा जिस तरह से सेमीफाइनल में उन्होंने गेंदबाजी की थी, लेकिन उनके सामने ये सबसे बड़ी टीम है. हनुमान जी तरे साहब की ये टीम है जिस टीम ने इस प्रतियोगिता में सबसे लंबा स्कोर, सबसे बड़ा स्कोर बनाया था और काफी अच्छी लंबी लंबी पारी हमें देखने मिली थी. मनोज घाटाल, अमोल केने, निखिल केने के बल्ले से. चला तर फायनल काउंटडाऊन एकदा दोन्ही टीम करिता टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. फायनलला सुरुवात होत आहे. मकरंद स्पोर्ट मुठवळ आणि त्यांच्या विरोधात लढत तुम्हाला बघायला मिळते ती विरेन स्पोर्ट एवई या दोन संघांदरम्यान. फटाका फुटलाय आणि फायनलला आता सुरुवात. निखिल केने स्ट्रायकिंग एंडला गोलंदाजी करण्यासाठी. कुमार रणवी, मुठवळ एक्सप्रेस राईट आर्म ऑफ द विकेट. ओ पहिलाच बॉल हवेत आहे, लॉंग ऑफला फिल्डर आणि त्याच्याकडनं झाली आहे चूक. पहिल्याच बॉलवर जेल सुटतोय. व्हेरी इम्पॉर्टंट हा जेल होता निखिल केनेचा, ज्यानं सेमी फायनल गाजवली आहे आणि त्याला मिळालेलं जीवनदान मागात पडेल. हो, आणि या खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर या ठिकाणी एक सहज सोपा झेल होता, परंतु त्या ठिकाणी फार मोठी चुकी घडली गेली. आणि जर ही फायनल जर जिंकली मकरंद स्पोर्ट मुठवळ संघाने तर अरविंद शेठ भंडारी साहेबांच्या वतीने मात्र या संघाला 21,000 रुपयाचं कॅश प्राइज आणि जय बोले ग्रुप आणि मकरंद स्पोर्ट मुठवळचे समर्थक जे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा मात्र 21,000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्याकडून मात्र दिले जाणार आहे. फायनलची मॅच नाणेफेकी जिंकली मकरंद स्पोर्ट मुठवळ संघाने. प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारला. हो, पुन्हा हवेत आणि आता मात्र या ठिकाणी शत्रशी घेत आहेत लॉंग ऑफला. इथे चुकी नाहीये, चुकीला माफी नाहीये आणि फलंदाज बाद जेलबाच्या स्वरूपात. ये बड़ी विकेट मनोज घाटल को लौटना पड़ेगा. और इस दरम्यान हमारे बीच पंडितनाथ केने भी आ चुके. आपका भी हार्दिक स्वागत है, जो कि अनंता केने प्रेसिडेंट अध्यक्ष उनके बड़े भाई है. आपका भी हार्दिक स्वागत है. बिलकुल बिलकुल. आलेल्या सर्व पाहुण्यांचं आपण करूया या ठिकाणी सरचे हार्दिक स्वागत. आणि या ठिकाणी हा झेल पहा, वा मनोज घाटाला मात्र या ठिकाणी शांत केला. आणि खऱ्या अर्थानं कुमार रणवीचं मी कौतुक करेन. आणि कुमार रणवी मात्र या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं सेमीफायनल पासून तर आतापर्यंत आपण फायनलचा सामना पाहतो. विकेट टेकर राहिलाय. हो, नक्कीच विकेट टेकर हा गोलंदाज आहे आणि महत्वाच्या मॅचेस मध्ये त्याला विकेट्स मिळालेले आहेत. या अगोदर सेमीफायनल मध्ये 3 विकेट एकाच ओव्हर मध्ये घेतल्या आणि आता आपण पाहतोय मेगा फायनल मध्ये देखील एक फार मोठी विकेट मनोज घाटाळला त्या ठिकाणी बाद केलेला आहे. दरम्यान या स्पर्धेचं खऱ्या अर्थानं शोभा वाढवत असताना युवकांचे प्रेरणास्थान वीरेंद्र चोरगे साहेब सध्या व्यासपीठावरती विराजमान आहेत आणि आनंद घेत आहेत. त्याचे करूया आपण या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि या ठिकाणी 1 धाव फलकावरती आणि 1 विकेट्स. आणि प्रिन्स मसने सुद्धा मात्र झोपल्या आपण पाहतोय व्यासपीठावरती. आपले या मनापासून हार्दिक स्वागत. न्यू बॅटर पावशेर या ठिकाणी 3ऱ्या क्रमांकावरती आलाय. आदित्य. फायनलची मॅच. पुढचा बॉल कुमार. ओ फटका पुन्हा हवेत केला. लॉंग ऑफला पुन्हा क्षेत्ररक्षक, पुन्हा झेल. वाह, बॅक टू बॅक दुसरा विकेट्स इथे मात्र प्राप्त करत असताना गोलंदाज कुमार रणवी. आणि या ठिकाणी पहा मकरंद स्पोर्ट मुठवळ संघाचे समर्थक झुंज रे, नाच रे. बिलकुल बिलकुल झूम उठे आणि लगातार 2 विकेट हॅट्रिक पूर्ण केली. तर संघाचे संघ मालक उत्तम शेठ पाटील यांच्याकडनं रोख रक्कम 3000. हॅट्रिक कंप्लीट केली तर आणि त्या हॅट्रिकची संधी असेल. बॅक टू बॅक 2 विकेट्स घेतलेत. व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ स्टार्ट हियर फ्रॉम कुमार रणवी. व्हॉट एक्सलंट स्टार्ट.
आणि समीर आपण जर पाहिलं तर मकरंद स्पोर्ट मुठवड संघाचा विचार आपण केला तर मात्र पर्व तिसरा आणि हा संघ प्रत्येक पर्वामध्ये सेमी फायनलमध्ये मात्र हा संघ पोहोचत होता, परंतु त्यांचं स्वप्न अपूर्ण होतं आणि खऱ्या अर्थानं या तिसऱ्या पर्वामध्ये मात्र हा संघ फायनल खेळतो आणि फायनलमध्ये वॉटर स्टार्ट. बॅक टू बॅक 2 विकेट्स या ठिकाणी कुमारनं प्राप्त केले आणि आता नवीन बॅटर. चला बॅटर आपल्याला माहिती हवं की जो वेळ असतो फलंदाजी करणारा यायचा तो तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आणि हा बॅटर प्रथमताच संधी मिळाली आणि ती फायनल मध्ये. करण पाटील खरं तर प्लेइंग 11 मध्ये होता, परंतु फलंदाजीची संधी त्याला मिळालीच नव्हती आणि डायरेक्ट फायनल मध्ये त्याला टॉप ऑर्डर मध्ये बॅटिंग करण्यासाठी पाठवलंय. क्या बात है, जिंदगी सबको मौके जरूर देती है. हो, कारण त्याच्यापर्यंत बॅटिंग ऑर्डर गेलीच नाही या स्पर्धेमध्ये असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ज्याप्रमाणे खेळ राहिला विरेंद्रपुरी युवई संघाच्या स्पर्धेच्या माध्यमातून, परंतु कुठेतरी 2 विकेट्स लवकर मात्र या ठिकाणी गमावल्या आणि त्याच्यामुळे मात्र करण पाटीलला ती संधी दिली गेली. हॅट्रिक बॉल आणि हॅट्रिक बॉल रिव्हर्स फटके खेळण्याचा प्रयत्न आणि फायनलच्या लढतीमध्ये विकेट हॅट्रिक कम्प्लीट आणि हॅट्रिक साठी तब्बल उत्तम शेठ पाटील साहेबांच्या वतीने तब्बल 3000 रुपयाचा कॅश प्राइज आणि निलेश तरे ठाकूरपाडा यांच्याकडनं 3000. क्या बात आहे, बॅक टू बॅक 3 खेळाडूंना बाद केलंय. कुमार रणधवी ऑन फायर फायनल मॅच मध्ये हॅट्रिक. रिमेंबर द नेम मिस्टर ब्लॅक डायमंड ऑफ आमने लोनार कुमार रणधवी. आणि हे हॅट्रिक विकेट पहा, ज्याला म्हणतात विनाशकाली विपरीत बुद्धी आणि खऱ्या अर्थाने मकरंद स्पोर्ट मुठवड संघाला अजय गोडे, ओमकार, अवी, प्रमोद यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत. धन्यवाद सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आणि केपी कडून सुद्धा मात्र मकरंद स्पोर्ट मुठवड संघाला हार्दिक शुभेच्छा येत असताना आणि कॉमेंट्री पॅनलच्या वतीनं दोन्ही टीमसाठी बेस्ट ऑफ लक. यास दोन्ही टीम करिता खूप साऱ्या शुभेच्छा सर्व क्रिकेट जगताकडून. परंतु या ठिकाणी सुरुवात काय केलेली आहे, जशी सुरुवात सेमी फायनल मध्ये मिळाली आणि त्याच्यानंतरचं सेलिब्रेशन उत्तमजी पाटील यांचा देखील बघण्यासारखाच होता. कारण स्वप्न होतं, मागचे 2 वर्ष झाले सेमी फायनल पर्यंत टीम येते आणि जरूर आपण बघतोय की हे 3रं वर्ष. इथेही चर्चा झाली की सेमी फायनल मध्ये मकरंद स्पोर्ट्स आलाय. उत्तम पाटील यांनी माझ्यासोबत देखील चर्चा केली की या वर्षी तरी फायनलला आम्ही जाणार आणि जरूर ते पोहोचले आणि काय खेळ पाहायला मिळालाय. निलेशजी तरे यांच्याकडनं कुमार करिता 3000चं कॅश प्राइज विकेट हॅट्रिक साठी जमा झालेले आहेत. आणि हे दृश्य पहा ड्रोन कॅमच्या साह्याने मात्र संपूर्ण चित्र मात्र इथे या कॅप्चर केलेत एसका एंटरटेनमेंट या वाहिनीच्या माध्यमातून. आणि काय ही वाहिनी आपण पाहिली आणि काय तो टेलिकास्ट, वा. सुशांत आलाय. ओ यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका, बॉल हवेत आहे. ओव्हर दी कव्हर पॉइंट, बॉल वेगाने निघालाय सीमारेषेच्या बाहेर. सुशांतच्या बॅटमधून येतोय चौकार, पहिला चौकार या फायनल मॅच मधील. आणि सुशांत मात्र या ठिकाणी कुमारला शांत केलं असंच म्हणावं लागेल, कारण पहिलाच बॉल मात्र फेस करताना मात्र कट केला आणि चेंडू मात्र पौष्टिकाला अगदी कव्हर पॉइंटला जात असताना मात्र या ठिकाणी फायनलचा पहिला चौकार. 5 धावा फलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात 6 ओव्हरची मॅच. आणि खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं समीर तर मात्र विरेंद्र स्पोर्ट युवई संघाने पहिलं पर्व जिंकलं होतं, परंतु इथे जो स्वप्न मात्र अपूर्ण आहे तो मात्र स्वप्न या स्पर्धेमध्ये साकार होणार का. हो, परफेक्टली वाईड यॉर्कर, पायांची बिलकुल हालचाल नाहीये, पूर्णपणे ब्लॉक केलाय फलंदाजाला. ओ हो, काय गोलंदाजी केली आहे. परफेक्ट वाईड यॉर्कर, शेवटचा बॉल आपल्याला बघायला मिळाला आणि आज बरोबर पहिल्या षटकाचा यशस्वी खेळ संपलाय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, टीमची टोटल 5 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट. विरेंद्र स्पोर्ट ही बाई थोडीशी आता अडचणीमध्ये जरूर आपल्याला ही टीम बघायला मिळते, परंतु विरेंद्र स्पोर्ट ही बाई कमबॅक करण्यासाठी ओळखली जाते टीम. पहिल्या षटकाचा खेळ संपूर्ण आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा फलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात संत आणि सावध स्वरूपात टीम विरेंद्र स्पोर्ट युवई संघ जे आपण पाहत आहोत. सध्या आपण पाहू शकतो कॉमेंट्री बॉक्स आणि इथून सर्व लेखाजोखा मात्र तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. परंतु या स्पर्धेतील शेवटचा सामना जिंकेल कोणी स्पर्धा, थोड्याच वेळामध्ये त्याचा रिझल्ट जो आहे तो मात्र आपल्यापर्यंत या ठिकाणी पोहोचणार आहे. अतिशय जबरदस्त ही स्पर्धा आपण पाहिली. 7 स्टार कमिटीची मात्र अपाट मेहनत आपण पाहिली
आणि खऱ्या अर्थाने सर्वांनी या स्पर्धेला मात्र हवा तो प्रेम दिला. दुसरा षटक आणि गोलंदाज या ठिकाणी राहुल माळा बॅटची लिडिंग आहे. चेंडू हवेत क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पकडला गेला आणि फलंदाज फेल. विकेटचा पतन. धक्का क्रमांक 4 लागत असताना टीम वीरेन स्पोर्ट येवई संघाला ये सबसे बड़ी विकेट हो सकती है. कारण याच खेळाडूविषयी चर्चा सुरू होती की निखिल केने एक असा खेळाडू आहे की इथून डाव सांभाळू शकतो, परंतु त्यालाही बाद केले राहुलनं. राहुल माडानं या ठिकाणी काम तमाम केलंय. निखिल केनेचं शॉर्ट ऑफ लेंथ बॉल हुक करण्याचा प्रयत्न आणि आता 5 धावा धावफलकावरती असताना चौथा धक्का लागला आणि प्रतीक वाकडेचं हे सेलिब्रेशन पहा. टीमचा आयकॉन खेळाडू आहे. अशी स्थिती खरं तर मागच्या मॅच मध्ये सेमीफायनल मध्ये रोशन स्पोर्ट मुठवळची देखील आपल्याला बघायला मिळाली. विकेट्सवरती विकेट. स्वर्गीय मकरंद स्मृती मुठवळच्या गोलंदाजांचं डॉमिनेशन, पूर्णपणे वर्चस्व या स्पर्धेमध्ये. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहत आहोत आणि खऱ्या अर्थानं फलंदाज सुद्धा मात्र चुकीचे फटके खेळून मात्र आपले विकेट्स मात्र ते गमावतात. नवीन फलंदाज रोहित तेलीवरे आलाय सुशांत वाकडेच्या सोबतीला. सुशांत वखारे आय थिंक. आणि ऑन स्क्रीनवरती तुम्ही स्कोर कार्ड पाहू शकाल. 5 रन्स 4 विकेट्स. जरूर काय फुटबॉलचा स्कोर मात्र आपण इथे पाहतो की काय. गोलंदाज पुन्हा एकदा राहुल माडा. हो, अचानक बाउन्स मात्र चेंडूला मिळाला आणि खऱ्या अर्थानं मात्र पंचांनी मात्र इथे वाईट घोषित केलाय. बॅटरच्या अवकाच्या बाहेर बाउन्सर आणि त्याच्यामुळे मात्र गोलंदाजाला मात्र इथे दंडित करण्यात आलाय. परंतु मला वाटतं की तेथे चला पंच रिव्ह्यू असेल तर तशी खून आमच्यापर्यंत पोहोचवा. बॉलिंग टीमचा रिव्ह्यू आहे. इट्स ओके. चला आमचे या तिसरे पंच आता मात्र या ठिकाणी निरंजन सावंत सर मात्र चेक करतायत. ऑफिशियल पंचाने तर मात्र वाईट घोषित केलं आणि टीव्ही पंचाचा मात्र चेक करतायत आणि टीव्ही पंचाचा सुद्धा मात्र निर्णय आमच्यापर्यंत आलाय. इट इज अ व्हाईट बॉल. इट इज अ व्हाईट बॉल. बाउन्सर. राहुल माडा आय थिंक एवईलाच बिलॉंग करतोय आणि आता जरूर या ठिकाणी बघतोय की ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय गावच्याच टीमच्या अगेन्स्ट. मग फ्रँचायझी बेस हेच क्रिकेट. आपण पहिल्या दिवशी देखील चर्चा केली. ओहो, इम्प्रोवाइज हुक पडला, धडपडला. हा फटका खेळत असताना रोहित तेलीवरे या फलंदाजाला जबाबदारी घ्यावी लागणार या फायनल मॅच मध्ये. कारण सर्वात मोठ्या विकेट्स आपण बघितल्या तर मनोज घाटाल, त्यानंतर निखिल केने सुद्धा बाद झालाय आणि त्या जबाबदारी फार मोठी असेल ती रोहित तेलीवरे आणि येणाऱ्या बॅटर अमोल केनेच्या खांद्यांवरती. 7 धावा धावफलकावरती. चर्चा आपण करत होतो की एकाच गावातील खेळाडू एकमेकांच्या विरोधात देखील आपल्याला खेळताना दिसतात प्रीमियर लीग्स मध्ये. हो, रिव्हर्स खेळायचं होतं. इथे आणखी एक चांगला बॉल आपल्याला बघायला मिळतोय आणि राहुल माडा खरं तर ग्रामीणचं क्रिकेट एवई मधून खेळतो, मात्र आज आपण या ठिकाणी बघतोय की ALPLचं क्रिकेट मुठवळ मधून खेळताना आणि चांगला खेळ करताना. आणि समीर आपण पाहिले की या सीझन मध्ये राहुल माडा एवढा स्पर्धा तो खेळू शकला नाहीये काही कारणाचं, परंतु ही स्पर्धा त्याच्या स्मरणात राहणार. कधी तो विसरू शकणार नाही ज्याप्रमाणे त्याचा परफॉर्मन्स राहिलाय. हो, क्लीन बोल्ड. अजून एक विकेटचा पतन. धक्के बे धक्का दे धक्का दे दणका. क्या बात आहे. जबरदस्त जबरदस्त खेळ. अजित पाटील यांनी आता चला खिसा खाली केला थोडासा. या विकेट साठी 500 रुपये त्यांनी दिलेले आहेत. आणि उत्तमशील पटेल आता मात्र बिझी आहेत की आता मात्र खऱ्या अर्थानं ढोल ताशांची किंवा गुलालाची तयारी करण्यासाठी ते मात्र रेडी झालेले आहेत. असं चेहरा मात्र दिसून येतो. थम्स अप. ओके. 7 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात निम्मा संघ गारज झालाय आणि आता तो आलाय. तो आलाय मिस्टर अमोल केने. बाहुबली बॅटर. आणि काल काय बरसला होता पहिल्या दिवसामध्ये, दुसऱ्या रजनीमध्ये. जबरदस्त बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल अंडर प्रेशर. आणि आज तो अमोल केने ज्यानं सकाळी 3:30 वाजता 4 वाजता एकाच ओव्हरमध्ये 26 बनवल्या होत्या. आणि आता मात्र या ठिकाणी तोच फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. परिस्थिती जर समीर पाहिली तर पूर्णपणे नाजूक आहे. हो, त्याच्यासाठी आता इथून खडतर तर असणारच आहे, परंतु कसं आहे ना योगी सर, जर मोठं यश प्राप्त करायचं असेल ना तर तुम्हाला काट्यांच्या रस्त्यानेच जावं लागेल. जेव्हा तुम्हाला गुलाब मिळेल आणि मोठं यश प्राप्त करायचं असेल. ओ हो हो, अपील
ओ माय गॉड, ये क्या हुआ? अमोल केने गॉन. या ऐसा हवा की आपण म्हणतो ना की जास्त सावधगिरी बाळगली तर मात्र आपल्या अंगलकी येत असते आणि त्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती अमोल केनीनं मात्र सिंगल्ससाठी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडूनं बॅटची केस घेतली आणि पाठीमागे सेलिब्रेशन पहा रणजित पाटील. वा, त्याचा आनंद गगनाला मावेला आणि आता मात्र 7 वरती 6 गडी. ये सबसे बड़ी विकेट, अमोल केने ऑन हिज वे. और समीर, हम फाइनल देख रहे हैं कि यूट्यूब पर हाईलाइट मैच देख रहे हैं? जैसा कि लक्षा ट्रॉफी का फाइनल हुआ था. बिल्कुल बिल्कुल सही कहा आपने. चला, रणजित पाटील यांनी जो झेल पकडला त्याच्यासाठी नाही, त्यांना नाही ना. येस, राहुल माडा यांच्यासाठी आलेत प्राइज. सेमी फायनल मध्ये याच प्रकारे गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली होती, परंतु विरेन स्पोर्ट येवई संघाचा विचार केला तर पहिलं पर्व ताट मानेनं गर्वानं हनुमानजी तरे जसा मैदानात मिरवला होता ना, आजही ते स्वप्न असेल त्यांचं. हो, परंतु आज खऱ्या अर्थानं उत्तमजी पाटील यांचे होप्स वाढलेले आहेत. ज्या अनुषंगाने मात्र त्याचा खेळ आपण पाहतो आणि हे सेलिब्रेशन पहा, असं वाटतं की सर्व हे मुठफलचे पाठीराखे असावे किंवा क्रिकेटचे दर्दी असावे. हो, जास्त चौदरपाड्याचे समर्थक आहेत. संघ मुठवळ खेळतो, येवई खेळतोय, म्हणजे क्रिकेटचे न्यूट्रल फॅन्स आहेत. आणि या ठिकाणी आपण बघतोय की ड्राईव्ह करण्यात आले सॉफ्ट हँड. नवीन बॅटर आता मैदानात आल्या 8व्या क्रमांकावरती. एक धाव त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाली. ह्या एका धावेने स्कोर आता पुढे जाताना 2 ओव्हरचा खेळ येथे संपलाय आणि 8 धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यात. पाव प्ले की पुव प्ले. आणि ज्या ऑनलाईन जर प्रेक्षक जर हा सामना पाहत असतील तर त्यांना असं वाटत असेल की एखादा हायलाईट सामना आपण पाहतो की काय, परंतु नाही मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी हा सामना फायनलचा सामना सुरू आहे, लाईव्ह सामना सुद्धा सुरू आहे. आणि सध्या आपण पाहतो की या ठिकाणी विरेन स्पोर्ट येवई संघाची बिकट परिस्थिती. फक्त 8 रन्स बोर्डावरती आपण पाहतो आणि 6 विकेट्स इथे मात्र गमावले. आणि जर कुमार रणवीनं जर ड्राईव्ह मारून जर एखादा झेल पकडला, आता झेल पकडण्यासाठी पाहिलं तर इथे विकेट्स तर भरपूर केलेले आहेत, 6 विकेट्स तर गमावले. परंतु जर ड्राईव्ह मारून जर त्याने झेल पकडला तर प्रशांत वाकडे जे एलकुंदीचे उद्योजक आहेत त्यांच्याकडून 1306 हे पारितोषिक मात्र त्यांना दिले जाणार आहे. रोशन आणि रोहीची जोडी सध्या आपण पाहतोय. तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज हो प्रतीक वाकडे. आणि खऱ्या अर्थानं प्रिन्स ऑफ चौदरपाडा या नावानं मात्र या खेळाडूला आपण ओळखतो नाही, परंतु आज मुठफलकरांसाठी जबरदस्त खेळ त्याने प्रस्थापित केला. आणि पहिल्या चेंडूवरती मात्र इथे या फलंदाज रोशनला मात्र त्याने बीट केलंय. चेंडू पडल्यानंतर मात्र वा, अगदी बाहेरच्या दिशेने मात्र वलन घेतोय. लेग कटरचा मात्र वापर केलाय. स्विंग अँड मिस. धावसंख्या स्थिर. ओ, रिव्हर्सचा फटका बाहेर काढलाय. रणजित पाटीलने पुन्हा सेलिब्रेशन करण्यासाठी सुरुवात केली, परंतु दोन्ही पंच आता मात्र चर्चा करतील आणि चर्चा केल्यानंतर जो काही निर्णय येणार तो मात्र दोघांना मान्य करावा लागेल. हो, नक्कीच त्या ठिकाणी आता दोन्ही पंच डिस्कस करतायत एक्झॅक्ट काय घडलंय. नॉट आउट. चला कुमार, आपण फिल्डिंग लावून घ्या. पंच म्हात्रे सर आणि माळी सर, चला चला मॅच सुरू करा. चला चला मुठफलकर, चला फिल्डिंग लावून घ्या. हो, आणि या प्रेक्षकामध्ये अजूनही जल्लोष पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं चांगल्या क्रिकेटची सराहना हे प्रेक्षक करत असतात नेहमीच. पण जरूर मी म्हणेल अजूनही रोहित तेलेवरे मैदानाच्या आतमध्ये आणि योगी सर कशी बशी धावसंख्या 40 पर्यंत गेली ना तर मनोज घाटाल परीक्षा घेईल. हो, परंतु इथे परीक्षा आय थिंक पंचाची होती, परंतु योग्य निर्णय. हो, इथे फटका हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक कुठलाही नाहीये आणि चेंडू सरळ स्वर्गीय अनिल वसंत भांबरे प्रेक्षक स्टँड मध्ये. 6 धावांसाठी षटकार. कडक परफेक्ट मिडल करत असताना त्या ठिकाणी आपण पाहतोय काय टायमिंग आहे रोशनचं. लाजवाब हिट रोशन घाटाळ आणि त्याच्या बॅटमधून आलेला भव्य सिक्सर तुम्हाला बघायला मिळतोय. चर्चा आपण करत होतो की 40 पर्यंत कशी बशी धावसंख्या गेली तर मनोज घाटाल परीक्षा घेणार आहे, यात तीळ मात्र शंका नाही. आणि त्याला सुरुवात झाली आहे कारण रोशनच्या बॅटमधून आलाय हा सिक्सर.
आणि खऱ्या अर्थानं मात्र इथे रोशन आणि रोहितला मात्र जबाबदारीने केले करावं लागेल. खऱ्या अर्थानं हनुमानजी तरे साहेब सुद्धा मात्र इथे उपस्थित आहेत, परंतु त्याचे अगदी खालचे ठोके आता मात्र या ठिकाणी वाढले असतीलच. परंतु या ठिकाणी जर अशाप्रमाणे बॅटिंग जर सबमिट झाली आणि जर फायटिंग टोटल जर इथे उभारला गेला तर मात्र या फायनल मॅचला मात्र मजा येऊ शकेल. चर्चा तर तीच सुरू आहे सध्या तरी प्रेक्षकांमध्ये देखील की थोडासा स्कोर व्हावा आणि एक रोमांचक फायनल प्रेक्षकांना बघायला मिळावी. एकतर्फी क्रिकेट बघण्यासाठी कोणीच येत नसतो आणि तिथे येथे आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मनोरंजन होणं देखील गरजेचं आहे. हा बॉल वेगवान होता परंतु फुलटॉस होता. फलंदाजाला मात्र फायदा घेता आलेला नाहीये. डॉट बॉल येतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय फुल टॉस, परंतु बॅटर थोडासा आता या ठिकाणी आपण बघतोय तर दबावात खेळतोय, कारण त्याला माहिती आहे की आता इथून विकेट गेली तर मग संघ भरपूर अडचणीमध्ये सापडेल आणि त्याच्यामुळे आता प्रत्येकी बॉलवर रिस्क घ्यायची नाहीये. परंतु हा बॉल रिस्क घेण्यासारखा होता. प्रतीक वाकडे हो इथे आता प्रयत्न केला मोठा फटका खेळण्याचा. इथे देखील अपील करण्यात आली आहे आणि हा चेंडू देखील आलाय डॉट बॉल. आणि फायनली निर्णय सर अल्ट्राइज नाही आपल्याकडे. आपण कॉट बिहाइंड साठी कसा रेफर करू शकतो? हो, कारण आपल्याकडे जर स्निकोमीटर तर नाही. ऑफिशियल पंच आपण चला हा निर्णय आता मात्र टीव्ही पंचांपर्यंत इथे पोहोचवलाय. निरंजन सावंत सर पुन्हा मात्र इथे चेक करत आहेत. आणि टीव्ही पंचाचा निर्णय सुद्धा आलाय आऊट. बॅटची एज आणि कॉट बिहाइंडच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी फलंदाज बाद झालाय. आणि आता आपण पाहतो की आनंद गगनात मावेना. 7वा धक्का लागलाय. रोशन ज्याच्या बॅटमधून एक सिक्सर आला होता तो देखील आता या ठिकाणी बाद झालाय. रोहित तेलेवरे आपण जर या ठिकाणी विचार केला तर आतापर्यंत फक्त एकच चेंडूचा सामना तो करू शकलाय. आता फलंदाजी करण्यासाठी आलाय मैदानाच्या आतमध्ये अक्षय मडवी आलाय 9व्या क्रमांकावरती. फक्त 14 धावा. 3 षटकांचा खेळ देखील मला वाटतं तिसरं षटक सुरू आहे. एक बॉल बाकी आहे. प्रतीक वाकडेनं एक षटकार जरूर आला त्याच्या विरुद्ध, परंतु तदनंतर डॉट बॉल आणि विकेट प्राप्त केली आहे ती रोशन घाटाची. योगी सर काय वाटतं, जरूर आपण 40ची चर्चा करतो परंतु तिथपर्यंत टीम पोहोचेल? समीर मित्र म्हणतो की आज वीरेंद्र यवई संघ मात्र थोडंसं दडपणामध्ये खेळला आणि त्याच्यामुळे मात्र विकेट्स मात्र त्याने गमावले. न्यू बॅटर अक्षय मडवी आलाय आणि त्यालाही मात्र भेट केलाय, परंतु पंचाचा षटक समाजाचा इशारा. समीर तो एक नोट केला असेल की या स्पर्धेमध्ये प्रत्येक ज्या वेळी गोलंदाजी करण्यासाठी याला मात्र त्याच्या अगेन्स्ट कुठल्या बॅटरने त्याला मात्र योग्य ते उत्तर दिलं नाहीये. वन ऑफ द ग्रेट बॉलर. आणि या पूर्ण सीझन मध्ये आपण पाहतोय की प्रतीक वाकडेची गोलंदाजी कमालीची राहिली आहे आणि या विकेटवर विशेषतः लेफ्ट आर्मर गोलंदाजांचा बोलबाला जसं एक्झिबिशन मॅच मध्ये आपण जयेशला बघितलं होतं आणि काय गोलंदाजी, काय फिरवले होते चांगलेच बॉल. राकेश असेल, लेफ्ट आर्म गोलंदाजांचा बोलबालाच बघायला मिळाला होता आणि इथे आपण बघतोय की सध्या प्रतीक वाकडेचा बोलबाला पाहायला मिळालाय. परंतु मी तर म्हणेन की कुमार रंधवीनं जो प्लॅटफॉर्म दिला ना, कंबरडा मोडीत काढला पहिल्याच ओव्हरमध्ये. हो, सध्या आपण पाहतोय ड्रिंक्स ब्रेक आहे, परंतु समीर जेव्हा जेव्हा आपण आमने लोणार प्रीमियर लीग ही स्पर्धा पाहत असू तेव्हा तेव्हा मात्र खऱ्या अर्थानं SK एंटरटेनमेंट ही वाहिनी आपण नेहमीच पाहत असतो. खऱ्या अर्थानं सुरुवात त्यांनी 2008 साली मात्र केली होती आणि तदनंतर दिलीप भगत अर्थात DB एंटरटेनमेंटच्या सहाय्यानं प्रथमतः स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकाचं त्यांनी थेट प्रक्षेपण केलं आणि तिथून मात्र या वाहिनीने मात्र पाठीमागे वळून पाहिले नाही. आणि तदनंतर आपण जर पाहिलं तर आगरी महोत्सव भिवंडी तब्बल 15 ते 16 वर्ष त्या महोत्सवाचं टेलिकास्ट
या वाहिनीने केलं. त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर दमन दौरा असेल, सुरत दौरा असेल, त्याचप्रमाणे या डोंबिवली आगरी महोत्सव असेल आणि या भिवंडी तालुक्यामध्ये या जेव्हा जेव्हा मोठ्या मोठ्या इव्हेंट्स होतात त्या त्या स्पर्धेमध्ये आपण ही वाहिनी खऱ्या अर्थानं पाहत असतो. आणि त्यांचं खास वैशिष्ट्य म्हणजे काय तर क्लीन अँड क्लिअरिटी आणि या खऱ्या अर्थानं ग्राफिक्स. शंकरजी गुलवी आणि त्याचे संपूर्ण टेक्निकल जे टीम आहेत ते मात्र खऱ्या अर्थाने त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आणि शंकरजी गुलवी यांच्या जीवनाबद्दल आपण जर बोलायचं झालं तर मात्र त्यांनी सुद्धा मात्र अगदी शून्यातून ही निर्मिती त्याने मात्र तयार केलेली आहे. आणि आज त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून त्यांचे जे सुपुत्र आहेत खऱ्या अर्थानं त्यांच्याबद्दल बोलावं असं वाटतंय मला. कारण शिक्षण विथ वडिलांचा जॉब ते मात्र सध्या कव्हर करतायत. आणि असंच तुम्ही कार्य करत राहा आणि आपल्या भिवंडी तालुक्याचं आपल्या ठाण्या जिल्ह्याचं नाव आपण लौकिक करत आहे या टेलिकास्टच्या माध्यमातून. याच तुम्हाला खऱ्या अर्थानं आम्ही कॉम्बॉक्सच्या वतीनं आणि स्पर्धेच्या वतीनं शुभेच्छा देतोय. धन्यवाद. नक्कीच. आणि वैश्विकचं टॅलेंट पाहता फार लवकर वडिलांचा व्यवसाय तो पुढे नेला असं वाटतंय. यावेळी लॉन्ग साईडला लॉफ केलाय रोहित तेलवरे स्ट्रायकिंग एंडला आणि आता बॉल ऑकवर्ड बाउन्स घेत असताना निघालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेट सीमा पार आलाय चौकार. हे फटके येणे गरजेचे आहेत कारण असे जर प्रमाणे धावा येत राहिल्या तर मात्र आय थिंक 14 टोटल मात्र आपल्याला पाहायला मिळू शकतो. आणि ती सुरुवात मात्र रोहितनं मात्र केली. खऱ्या अर्थानं रोहितला मात्र जास्त संधी मिळाली नाहीये. फक्त पहिला चेंडू मात्र त्याने फेस केला त्याच्यावरती एक सिंगल रन्स त्याने जोडली होती आणि मात्र हा चौकार पहा. वाह चेंडूमध्ये या समीर जर पाहिलं तर खराबी नव्हती परंतु फटका लाजवाब अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेनं. पुढचा बॉल ओमकार वझे. ओहो सुपला शॉट फायनलच्या डोक्यावरून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा चौकार. लॉब लौट चुके वापसी करते हुए बल्लेबाज काय फटकेबाजी करतोय आता रोहित तेलिवरे. कहा था ना जब तक ये रोहित तेलिवरे तब तक कुछ कहा नहीं जा सकता. काय फटका आहे. इम्प्रोवाइज क्रिकेट आता त्याच्या बॅटमधून बघायला मिळतोय आणि बॉलला सरळ पाठवलं बिहाइंड स्क्वेअर सीमा पार बिहाइंड विकेट सीमा पार चौकार. ओमकार वझे महागड्या ठरलाय. 22 धावा धावफलकावरती लागल्यात. या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय रोहित तेलिवरे. पुन्हा एकदा खोदात टाकलेला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. शॉट थर्डमॅनला बॉल येतोय आणि त्याच्यावरती मिळेल एकच धाव. एका धावेने स्कोर आता पुढे सरकत असताना तुम्ही पाहताय 23 धावा 23 रन्स ऑन दी बोर्ड नाव. 23 लॉस ऑफ 7. 23 रन्स 7 विकेट्स आतापर्यंत इथे गमावले आणि चौथ्या षटकाला आपण इथे सुरुवात केलेली आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार दुसऱ्या चेंडूवरती चौकार आणि तिसऱ्या चेंडूवरती सिंगल रन्स मध्ये पहिल्या 3 बॉलमध्ये ओमकार वझेने तब्बल 9 रन्स मात्र या ठिकाणी खर्च केलेले आहेत. आणि अक्षयला सुद्धा आता मात्र इथे रोहितला चांगली साथ द्यावी लागेल. ओहो चांगला चेंडू होता अगदी खोदून काढला चेंडूचा अगदी वाडिश लॉंग ऑनला. आणि तरी स्पर्धा स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल संघाने जिंकली चॅम्पियन पद पटकावलं तर सन्माननीय अरविंद शेठ भंडारी साहेबांच्या वतीने तब्बल 42,000 रुपयाचं कॅश प्राईज मात्र दिले जाईल. आणि त्याचप्रमाणे दायरेंद्र चुरकी साहेबांच्या वतीने तब्बल 25,000 रुपयाचं कॅश प्राईज आणि एलकुंदे संघाचे युवा उद्योजक गावातील प्रशांत वाकडे यांच्याकडून तब्बल 10,000 रुपयाचं कॅश प्राईज दिले जाणार आहे. पारितोषिकांचा वर्षाव खरं तर. हा फुल टॉस उडवला मिडॉनच्या डोक्यावरून लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे आणि चेंडूला पाठवलाय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. रोहितच्या बॅटमधून सुपर हिट फटका येतोय चौकार. समीर धावा येत आहेत आणि या ओव्हरनंतर अजूनही 2 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. म्हणजे इथून सुद्धा आपण जर पाहिलं तर तब्बल 40-50 पर्यंत मात्र जर इथे मजल मारली. हा एक रिप्ले पहा जबरदस्त फटका आणि चेंडू थेट लॉंग ऑनच्या पलीकडे गेलाय. 4 धावांसाठी चौकार आणि ओमकार वझे मात्र या षटकामध्ये मागला ठरलाय. तब्बल पाहिलं तर इथे 14 धावा त्यांनी खर्च केला आणि अजूनही एक बॉलचा खेळ शिल्लक. आणि रोहित आणि अक्षयकडे ती एक ॲबिलिटी आहे की इथून सुद्धा मात्र आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये ते घेऊन जाऊ शकतात. आणि आता तो प्रयत्न त्यांनी केलेला आहे. चांगल्या स्थितीमध्ये नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. खास करून रोहितनं हा तिसरा चौकार त्याच्या डावामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. ओमकार रिवर्सचा फटका. हा फुल टॉस आहे आणि इथे चांगला फटका. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू येतोय. 2 धावा सहजगत्या मिळतील.
आणि लगेचच रिव्ह्यूची मागणी केली बॅटिंग टीमनं. हो आणि आता मात्र तो रिव्ह्यू आपण चेक करूया टीव्ही फनच. या सावंत सर आपण इकडे जर बसले तर हरकत नाही कारण शेवटची मॅच आहे. डिसिजन पेंडिंग आणि 2 रन्स तर मात्र बॅटरनं कंप्लीट केले आहेत परंतु बॅटर पाहिलं तर पूर्णपणे वाकला आणि चेंडू सुद्धा मात्र डीप होत होता आणि हा फेअर बॉल. यस 2 फक्त धावा इथे ऍड केल्या जातील आणि 4 धावांचा 4 षटकांचा केली ते मात्र संपूर्ण आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण 7 गडी बाद 30 रन्स. हा ऍक्शन रिप्ले पहा. रोहित पूर्णपणे खाली बसला आणि रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न. कनेक्शन चांगलं होतं परंतु गॅप कुठेतरी मात्र शोधण्यामध्ये फलंदाज अपयशी राहिलाय. चला तर या ठिकाणी आपण पाहतोय की फलंदाजांनी आता थोडाफार का होईना या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तसं रोहित आक्रमक होताना आपण पाहतोय. चला तर प्रतीक वाकडे आता गोलंदाजी करण्यासाठी आलाय. अक्षय समोर चांगलाच फिरवलाय. फार लवकर खेळला होता आणि टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा बॉल आणि रोहित ज्या अटॅकिंग अप्रोचनं खेळतोय मी तर म्हणेन की अक्षयनं आता ते काम करायचंय की रोहितला स्ट्रायकिंग एंडला आणायचंय. ज्या पद्धतीने त्याच्या बॅटमधून रन्स येत आहेत 30 रन्स 30 धावा स्कोर कार्डवरती एक सन्मानजनक टोटल आता जरूर आपल्याला बघायला मिळते. ड्राईव्ह करण्यात आल्या आणि जरूर आता ते ऐकलंय. हलक्या हाताने ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑनला बॉलला पाठवलं. एक धाव त्याच्यावरती जरूर पूर्ण केली अक्षय मळवीन आणि एका धावेने स्कोर आता पुढे जाताना स्कोर कार्डवरती 31 धावा. 16 धावांवरती फलंदाजी करतोय रोहित तेलीवरे. 6 चेंडूंचा सामना त्याने केलाय. अजूनही या डावामध्ये 10 चेंडू शिल्लक आहेत आणि या 10 बॉलमध्ये किमान 20 धावा तरी जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. हो आणि खऱ्या अर्थाने ती जबाबदारी रोहितला मात्र आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल. हो फटका हवेत केला लॉंग ऑन वरती उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत साहिल. नो मिस्टेक त्याने पकडला जाईल आणि या ठिकाणी समाप्त झालाय फलंदाज रोहित तेलिवरीचा खेळ. आणि आता संघ अडचणीमध्ये जरूर पाहायला मिळतोय. क्लीन हिट नव्हता त्या ठिकाणी आपण पाहतोय बॅटर रोहितचा. जस्ट टायमिंग वर खेळण्याचा प्रयत्न केला. 31 वर आता 8वा धक्का. 31 फॉर द लॉस ऑफ 8 विकेट्स. आणि इथून आता आपण बघतोय की रोहित तेलुगरे एकटा जो बॅटर संघर्ष करत होता त्याचा संघर्ष देखील आता इथे थांबलाय. हो 8वा गडी मात्र इथे गमावलाय टीम विरांजपूर येवई संघानं. आणि प्रतीकता आपण जर केले पाहिले तर आतापर्यंत त्यांनी 9 चेंडूंचा स्पेल त्याने हाताळलाय. अजूनही 3 चेंडू त्याच्या स्पेलमध्ये शिल्लक आहेत परंतु फक्त 7 रन्स खर्च केले आणि तब्बल 2 विकेट्स. जबरदस्त कामगिरी रोहित खऱ्या अर्थानं आपण पाहिली. विरेंजपूर येवई संघासाठी 7 बॉलमध्ये 16 धावांचं त्यांनी आपल्या संघाला योगदान दिलं परंतु अजूनही थोडा वेळ जर जास्त तो इथे या ठिकाणी टिकला असता तर मात्र धावा त्याच्या बॅटमधून आले असत्या परंतु नागेश आलाय आता मात्र या ठिकाणी 10व्या क्रमांकावरती नागेश केणे. 10वा क्रमांक आहे परंतु अनेक वर्ष पहिल्या क्रमांकावर देखील हा खेळाडू खेळलेला आहे भावळे गावासाठी. त्याच्यामुळे क्रमांक मॅटर करत नाही. आता ही जी परिस्थिती आहे सिच्युएशन मॅटर करते. अजूनही डावामध्ये 9 बॉल बाकी आहेत योगी सर. ते 9च्या 9 चेंडू तरी पूर्ण खेळून काढावे लागतील. हो परंतु त्या ठिकाणी नागेशला सुद्धा मात्र इथे चांगली साथ द्यावी लागेल. अक्षय मडवीला मात्र तो जास्त स्ट्राईक देणार का. ओ डानी गोल परफेक्ट यॉर्कर. अजून एक विकेटचा पतन. 9वा धक्का लागत असताना या ठिकाणी विरेंजपूर येवई संघाला. आणि आता प्रतीक वाकडे देखील हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. कुमार रंधवीनं ऑलरेडी 6,000 रुपये कमवलेले आहेत एका विकेट हॅट्रिकसाठी आणि आता प्रतीक वाकडेकडे ती संधी आहे. जर या बॉलवर तो विकेट घेतो संघ सर्व बाद देखील होणार
आणि विकेटची हॅट्रिक देखील तो पूर्ण करणार आणि त्यांना देखील उत्तम पाटील यांच्याकडनं 3,000चं कॅश प्राइज मिळेल. यस आणि त्यांचं खऱ्या अर्थानं एकच ध्येय असतो की सर्व धर्म समभाव. खेळाडू कोणताही असू द्या, प्रत्येकासाठी सेम प्राइस. आणि आज अजित पाटील सुद्धा मात्र चांगल्या मूडमध्ये पाहायला मिळत आहेत, कारण आज गावाची प्राण प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आणि या संडेला सुद्धा सुरुवात झालेली आहे. सुपर संडे. यस, शेवटची विकेटसाठी फलंदाज कल्पेश 11व्या क्रमांकावरती आलाय. आपण पाहतो की आदरणीय दयानंद सुरगे साहेबांनी मोठवळ संघावरती जे 25,000 रुपये लावलेले आहेत त्याचा जास्तच जर मी तर म्हणेन की प्रभाव पडताना दिसतो खेळाडूंवरती. आणि तसे अरविंदजी भंडारी यांनी देखील 21,000 लावलेले आहेत आणि प्रशांत वाकडे यांच्याकडनं 10,000. चला, अरविंद शेठ यांच्याकडनं 42,000 आहेत. वा, 21,000 समर्थकांना असतील, त्याच्यामुळे खेळाडूंचा शेअर नाहीये. हॅट्रिक बॉल होता. सध्याचा आपण प्रोफेशनल क्रिकेट बघितलंय की खेळाडू खेळताना वेळेला प्राइस पहिला कॅल्क्युलेट करतात किती शेअर येणार आहे. नाही असायला पाहिजे समीर, हो, कारण मेहनत आहे, मेहनत आहे. त्यांची ती मेहनत आहे. मग ऑलरेडी क्लिअर केलेलं बरं. मग मुठवळ संघ जिंकल्यानंतर समर्थकांचे 21 गेले कुठे? नाही ते त्याच्यामध्ये कदाचित ऑफिशियल सुद्धा मात्र इन्व्हाइट होऊ शकतात. पुढचा बॉल, हो हो, पुन्हा बीट केलाय. व्हॉट व्हॉट डिलिव्हरी. आणि या प्रत्येकाचा स्पेल पाहिलं तर फक्त आणि फक्त 1 रन्स खर्च केली या षटकामध्ये आणि 2 विकेट्स. गोलंदाजी आवडली असेल तर एकदा प्रतीकसाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. नक्कीच नक्कीच. 3 विकेट्स त्यानं मिळवले, 3 विकेट्स कुमार रणधुरीनं मिळवले, 3 विकेट राहुल माडानं प्राप्त केले. असे एकूण 9 खेळाडू बाद झालेले आहेत. 31 धावा धावफलकावरती आहेत आणि आता शेवटचे 6 बॉल बाकी या डावामध्ये. 6 बॉल तरी पूर्ण खेळतील का हाच प्रश्न पडलाय आता. आणि 6 बॉल जर खेळले तर कमीत कमी 7 ते 8 डावा तरी जोडाव्या. आणि या स्पर्धेचा आपण विचार केला तर मात्र इताड्याची मुस्साबाई अर्थात हरिचंद्रजी वेलेकर यांच्याकडून तब्बल या स्पर्धेसाठी 3 एअर कूलर आम्हाला स्पॉन्सरशिप करण्यात आलेले आहेत. त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. आणि नेहमीच मागच्या वर्षी आपण जर पाहिलं तर लकी ड्रॉसाठी त्यांनी 2 एअर कूलर आम्हाला स्पॉन्सरशिप केल्या होत्या आणि आज 3 या सत्रामध्ये आपण पाहतोय. अंतिम षटक असेल आणि आता गोलंदाजी करण्यासाठी येतोय गोलंदाज. बॉलिंग मार्कवर जितेश जोशीचा वापर आता त्या ठिकाणी करण्यात आलाय. चांगला अप्रोच त्याचा आपल्याला ओव्हरऑल या स्पर्धेमध्ये बघायला मिळाला आणि खरं तर खूप एन्जॉय केली ही स्पर्धा. आमने लोणाळ प्रीमियर लीग 3रं पर्व. पहिलं पर्व ह्याच क्रीडांगणावरती राहिलं, त्याच्यानंतर 2रं पर्व होतं स्वर्गीय निर्मलाताई पाटील क्रीडांगण पीसे येथे आणि 3रं पर्व पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देवरुंग बापगाव येथे आलं. कदाचित 4थं पर्व दमन येथे होऊ शकतं किंवा दुबई, सॉरी नाही दुबईपर्यंत नाही, परंतु वेणू मात्र वेगळा असेल त्यात काही शंका नाहीये. कारण सध्या चर्चा सुरू आहे 7 स्टार कमिटीमध्ये की पुढचं पर्व आपण कुठे खेळवायचं. परंतु इथे जी सुरुवात झाली 6व्या षटकाला जितेश जोशी मॅन फ्रॉम खांडवल आणि पहिल्याच बॉल आपण पाहिलं तर या ठिकाणी निर्धावानं मात्र चेंडूची सांगता आपण पाहिली. पहिल्या चेंडूवरती अक्षय मडवीला मात्र या ठिकाणी बीट केला. 31 रन्स, 9 विकेट्स परत इथे गमावले. हो, पुन्हा कटचा वापर केलाय, परंतु भरपूर चेंडू ऑफस्टमच्या बाहेर चाला आणि वाईडचा इशारा. पंचाचा पाहायला मिळतो. वाईडच्या सोबत 1 धाव आणि फलकावरती 32 रन्स पाहायला मिळत आहेत. 32. वेणू कोणताही असो, क्रीडांगण कोणताही असो, जिंकण्याची मजाच वेगळी असते. आता सध्या आपण पाहतो की भारताचा जो फायनल सामना आहे तो अहमदाबादला होणार आहे आणि त्याच्यावरून खूप साऱ्या ट्रोलिंग सुरू आहे. हो, अपील केली आणि होय, फिंगर अप. जितेश कसा खाली राहणार, सर्व बाद केलाय वीरेन स्पोर्ट एवई संघाला. 32 धावा फक्त धावफलकावरती आणि मेगा फायनल जिंकण्यासाठी 33 धावांचं लक्ष्य. छोटंसं लक्ष आपण म्हणू शकतो या ठिकाणी चॅम्पियन पद पटकवण्यासाठी टीम रोशन स्पोर्ट मोठवळ संघासमोर. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटच्या खेळामध्ये कधीही काय घडू शकेल, परंतु काय जबरदस्त गोलंदाजी आपण पाहिली.
मकरंद स्पोर्ट मुठवल संघ क्षमा असावी. प्रथमतः बॅटिंग केली वीरेंद्र यवई संघाने आणि या ठिकाणी पाहिल्या तर एकूण 32 धाबा जोडल्या गेल्या. तेहतीस धाबांचं लक्ष आहे. चला तर स्वागत आणि सन्मान आपण येथे संपन्न करत आहोत. आदरणीय विजय केने जे दिग्गज क्रिकेटर आहेत भावाळीचे, आणि काय स्पर्धा ही त्यांच्यासाठी राहिलेली आहे. खरोखरच त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. आणि या सन्मान करण्यासाठी मी बाळारामजी मेहर यांना विनंती करतो, आमचे 7 स्टार कमिटी मेंबर आहेत, आपण आपल्या शुभस्य विजय केने यांचा सन्मान करावा. विजय केने यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. खूपच चांगला खेळ या स्पर्धेमध्ये विशेषतः त्यांच्याकडून आपल्याला बघायला मिळाला. लखनजी पाटील देखील जोडले जात आहेत, त्यांच्या शुभाचे आपण सन्मान इथे करत आहोत. त्यानंतर चला बॅटर पाठवा प्लीज. मकरंद स्पोर्ट मुठवल संघ प्लीज. योगेश सर यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. योगेश सर, आपल्याला विनंती करतो की आपण या आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. योगेश सरांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. आणि याच दरम्यान आमचे सहकारी समालोचक मित्र ओमकार शेट्टे सर यांच्याकडून खास करून ऑल द बेस्ट आलेले आहे. स्वर्गीय मकरंद स्मृती मुठवळ संघाला आणि उत्तम दादा पाटील यांना त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत, त्यांचं देखील विशेष आभार. धन्यवाद सर. दीपक पाटील यांचा देखील सन्मान आपण येथे करत आहोत. मी त्यांना विनंती करतोय, भावळेचे दीपक पाटील, आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. आणि एक पारितोषिक अजूनही येत असताना मकरंद स्पोर्ट मुठवल संघासाठी जर ही स्पर्धा जर मात्र या संघाने जिंकली तर ग्रीन पाईस हॉटेलचे मॅनेजर महेश अण्णा यांच्याकडून मात्र सर्व टीमला फ्री मेजवानी आज दिली जाणार आहे. त्याचबरोबर गोरक्षनाथ ठाकरे यांचा देखील सन्मान होईल. आणि त्यानंतर किसन ठाणगे
यांना सुद्धा आम्ही विनंती करू. चला तर वळूया आपण आता लगेचच मैदानाच्या दिशेनं. गोरक्षनाथ ठाकरे यांनी किसन ठाणगे यांचा सन्मान होतोय. लखन पाटील यांच्या शुभासे सर्व सन्मान. नाव बॅक टू कॉम बॉक्स. थँक्यू. चला कम्युनिटी बॉक्स मध्ये आता अजय गरज सर आणि योगी सर जोडले जात आहेत. धन्यवाद समीर ठाकरे. 36 बॉल आणि 36 बॉल मध्ये 33 धाबांची गरज आणि सलामीची जोडी आपण पाहू शकाल. राहुल माळा आणि त्याच्या सोबतीला रणजित पाटील. यस, कुठल्या प्रकारचे चेंजेस नाही आणि षटकाला सुरुवात करतोय मनोज घाटाल. आणि स्पर्धा जर जिंकली तर सन्मानित दयानंद चोरगे साहेबांच्या वतीनं मुठवल संघाला तब्बल 25,000 रुपयाचं कॅश प्राईज. त्याचप्रमाणे अरविंद शेठ भंडारे यांच्याकडून तब्बल टीमला 21,000 रुपये आणि समर्थक जे आहेत जय बोले ग्रुप आणि मकरंद स्पोर्ट्स मुठवल संघाचे समर्थक त्यांच्यासाठी 21,000 रुपयाचं कॅश प्राईज आणि प्रशांत वाकडे यांच्याकडून तब्बल 10,000 रुपये जे एलकुंदे गावाचे युवा उद्योजक. यस, आणि त्यांचं मात्र इथे शुभागमन झालेलं आहे. विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती आपला मी स्पर्धेच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. पहिलाच बॉल फुल टॉस हलक्या हाताने खेळला आहे. शॉट मिडविकेटला मात्र फिल्डर आणि सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली. राहुल माडांना आज खऱ्या अर्थानं जे लेदरवरती आपण क्लासिकल फटके खेळतोय टेस्ट क्रिकेटमध्ये आपण नेहमीच पाहतोय त्या अनुषंगाने मात्र आज खेळत्याचा पहिल्या सेमी फायनलमध्ये सुद्धा मात्र एकही मोठा फटका त्याने मात्र खेळला नाही. हवेत फटके केल्याने मात्र अगदी छोट्या बाकलेपनं मात्र त्याने फटके खेळण्याचा प्रयत्न केला आणि सिंगल डबलला मात्र आज राहुल माडानं मात्र प्राधान्य दिलंय. लक्ष जास्त मोठं नाहीये परंतु क्रिकेट आहे. विरेज पुढे एवढी संघाने पाहिले तर बॉलिंग अटॅक चांगला आहे परंतु त्या ठिकाणी त्या क्वालिटीची गोलंदाजी मात्र या ठिकाणी त्यांना मात्र करावी लागेल. हो, रणजित सुद्धा मात्र स्वापाने मात्र ड्राईव्ह केलाय. सिंगल रन्स मात्र या ठिकाणी सुरू आणि आय थिंक सेमी फायनलमध्ये सुद्धा ही सुरुवात केली होती. राहुलनं पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव, त्याचप्रमाणे रणजित पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव आणि फायनलमध्ये सुद्धा मात्र तेच दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहोत. खऱ्या अर्थानं आमने लोणाड विभागाचा आपण हा क्रीड मात्र अनुभव आणि खऱ्या अर्थानं वर्ल्ड कप भरून मात्र या स्पर्धेकडे सातत्याने आपण पाहत असतो. 7 स्टार कमिटीच्या माध्यमातून रंगणारी स्पर्धा आमने लोणाड प्रीमियर लीग आणि आज आपण शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचलो आहोत. खऱ्या अर्थानं ज्याने ज्याने या स्पर्धेला मोलाचं सहकार्य केले सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय आणि खास करून आम्ही या 7 स्टार कमिटीचा आभार व्यक्त करतोय की त्यांनी दिवस रात्र या स्पर्धेसाठी मेहनत केली. पुढचा बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट करण्याचा प्रयत्न, चांगला क्षेत्ररक्षण नागेश केणेकडून परंतु इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. ओव्हर चुरतो पण अजून एक धाव, तब्बल 2 रन्स मात्र या ठिकाणी जोडल्या गेल्या आणि मुठवलकरांचे लाडके भांजे अजयजी घोडे यांच्याकडून सुद्धा मात्र स्वर्गीय मकरंद स्पोर्ट्स मुठवल संघाला शुभेच्छा येत असताना आपले मनापासून हार्दिक स्वागत. आणि माझ्या सोबतीला आता जॉईन होत आहेत आमचे सहकारी समालोचक अजय गरत. वेलकम अजय. येस सर, थँक्यू सो मच योगी. फायनल मॅचमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत. शॉर्ट बॉल हुक केलाय, चांगला फटका आहे, मोठा गॅप आहे तिकडे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, ला फिल्डर दुरून पोहोचतोय डीप स्क्वेअर लेग मधून. तोपर्यंत मिळतील 2 धावा. छोटंसं टार्गेट आहे, 33 धावा फक्त बनवायच्या आहेत 6 षटकांमध्ये मकरंद स्पोर्ट्स मुठवळ संघाला. आणि काय गोलंदाजी केली आहे मकरंद स्पोर्ट्स मुठवळ संघाच्या गोलंदाजांनी. सेमीफायनलमध्ये 21 धावांत खुर्दा उडवला होता प्रतिस्पर्धी संघाचा रोशन स्पोर्ट्स मुठवळचा आणि या फायनल मॅचमध्ये 32 धावांत फलंदाजांचा गाशा गुंडाळला. हो, आणि आज धाबांचा पाठला करत असताना मात्र स्वरूपात सुद्धा मात्र चांगल्या प्रमाणे पाहायला मिळाली. पुन्हा मात्र डायरेक्टची गरज होती आणि तिकडे सुद्धा मात्र एस्टनवरती मात्र निशाणा साध्य झाला नाही. सिंगल रन्स मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली आणि या सिंगल धाब्याने संघाची धावसंख्या पुढे जात असताना लेगबायच्या स्वरूपात ही धाव आपण पाहत आहोत. चेंडू आणि बॅटमध्ये कुठला संपर्क नाहीये. 7 धावा फलक्यावरती आणि
येणारे 31 बॉल आणि विजयासाठी आता मात्र इथून 26 धाबांची आवश्यकता. फार सुमार दर्जाची बॅटिंग पाहायला मिळाली या फायनल मॅच मध्ये विरेन स्पोर्ट्स येवई संघाकडून. गोलंदाजीमध्ये प्रयत्न सुरू आहेत या पहिल्या षटकामध्ये मनोज घाटाळ मार्फत. संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याचा देखील बोलबाला राहिलाय. शॉर्ट बॉल चांगल्या पोझिशन मध्ये येत असताना पुल केलाय वेकेंट एरियामधून. सुपर्ब शॉट बाय रणजित. वन बाउंड चौकार. वाह, काय फटका आपण पाहतो या ठिकाणी रणजित पाटीलच्या वतीने. शेवटचा बॉल या षटकात दिला आणि त्याच्यावरती घाटांच्या अगेन्स्ट क्वालिटी स्ट्रोक शेवट येऊ दिला आणि आय थिंक शेवटच्या मोमेंटला मात्र बॅटचं तोंड उघडलंय. आणि ह्या पहिल्या चौकार फायनलचा स्वर्गीय मकरंद स्पोर्ट फुटबॉल संघाच्या इनिंगमध्ये. वाव, जबरदस्त शॉट शिक्षण आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीत तर 11 धाबा विदाउट लॉस. सांघिक कामगिरी फार महत्त्वाची असते कुठल्याही संघासाठी योगी, आणि विशेषतः अशा प्रकारच्या फ्रँचायझी क्रिकेटमध्ये खेळत असताना ती सांघिक कामगिरी फारच महत्त्वाची ठरते. आणि ती सांघिक कामगिरी पाहायला मिळाली मकरंद स्पोर्ट्स मुठवळ संघाकडून. कदाचित जेव्हा ऑप्शनमध्ये हा संघ सिलेक्ट झाला होता त्यांच्या संघ मालकांनी जी बांधणी केली होती, कदाचित फार क्वचित प्रेक्षकांनी असं प्रेडिक्ट केलं असेल की हा संघ फायनलपर्यंत पोहोचेल किंवा फायनल जिंकेल देखील. पण खऱ्या अर्थानं सर्वच खेळाडूंनी खूप चांगला एफर्ट लावला. विशेषतः गोलंदाजीमध्ये आपण कलेक्टिव्ह बॉलिंग एफर्ट बघितलेला आहे, मात्र बॅटिंगमध्ये देखील ज्याला ज्याला संधी मिळते तो फलंदाज चांगले योगदान देण्याचं काम करतोय. आणि त्यामुळेच हा संघ या फायनल मॅचमध्ये देखील आपल्याला सुस्थितीत पाहायला मिळतोय. दुसरीकडे विरेन स्पोर्ट्स येवई फार बलाढ्य संघ वाटत होता ज्या पद्धतीनं त्यांनी सुरुवात केली होती, पण फायनल मॅचमध्ये नेमकी त्यांची बॅटिंग फ्लॉप ठरली आहे. आणि आता गोलंदाजांसाठी फारच खडतर काम आहे. 30 बॉल्समध्ये 22 बनवायचे आहेत. हो, आणि इकडे मात्र पहा अगदी फलंदाज सुद्धा मात्र या ठिकाणी इझी धाबा इथे मात्र जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. फुलटॉस आणि अगदी या चेंडूच्या रेषेपर्यंत पोहोचला राहुल आणि या चांगल्या प्रमाणे ड्राईव्ह केलाय. 2 रन्स मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. आणि इथून आता मात्र 29 चेंडूमध्ये या 20 धाबा वाचवणं अजय थोडंसं टिपिकल आहे. जवळपास मिशन इम्पॉसिबल तुम्ही म्हणू शकता. खरं तर क्रिकेटमध्ये काही घडू शकतंय, पण त्यासाठी तेवढी दर्जेदार गोलंदाजी करावी लागणार आहे. आणि आता सुरुवात झाली आहे. क्वाट बिहाइंडच्या रूपात फलंदाज बाद. पहिला धक्का बसतोय मकरंद स्पोर्ट्स मुठवळ टीमला. राहुल माडा इज गॉन. वाह, पाहू शकला या ठिकाणी या शॉर्ट रनअपनं सुरुवात केली आणि थोडंसं फिंगर रोल केलाय. बाहेर निघणारा चेंडू त्याच्यावरती छेडछाणी राहुलने केली आणि अखेर बॅटची केडा आणि पहिल्या धक्का लागत असताना या ठिकाणी मकरंद स्पोर्ट फुटबॉल संघाला. आणि मॅचमध्ये परतण्याचा हा एकमेव पर्याय आहे विरेन स्पोर्ट्स येवई संघाकडे की विकेटच त्यांना घ्यावे लागतील. कदाचित सर्वच्या सर्व विकेट्स त्यांना प्राप्त कराव्या लागतील सामना जिंकण्याकरिता. जशा त्यांच्या विकेट्स घेतलेल्या आहेत मकरंद स्पोर्ट्स मुठवळ संघाच्या गोलंदाजांनी, तशाच आता विकेट्स काढाव्या लागतील. पहिली तर मिळाली आहे. राहुल माडानं बाद होण्यापूर्वी 7 धावांचं योगदान दिलं आणि हे योगदान देखील महत्त्वाचं आहे कारण टार्गेट फार छोटं आहे. 33 धावांचा पाठलाग सुरू आहे. 13ला 1. आता 28 बॉल्समध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये ऋतिक काळन आलाय. हो, चर्चा मात्र या खेळाडूची सुद्धा मात्र होणार आहे ज्या अनुषंगाने मात्र या स्पर्धेमध्ये त्याचा खेळ राहिलाय. मॅनपुराम नामकर आणि ह्या खेळाडू छुपा रुस्तम निघला अजय. कारण या खेळाडूची मात्र एवढी चर्चा नव्हती, परंतु खऱ्या अर्थानं त्याच्या खेळीनं मात्र सर्वांना त्याने मंत्रमुग्ध केलंय. आणि खऱ्या अर्थानं मकरंद स्पोर्ट मुठवळ संघासाठी त्यांनी मात्र चांगला क्रिकेट खेळलाय. परंतु वनडावला त्याला मात्र पाठवण्यात आलाय, परंतु इथे चांगला तो खेळ साकारणार का. 28 बॉलातून शिल्लक 20 धाब्यांची गरज. सध्या आपण पाहतो की या प्लॅनिंग्स रचल्या जात आहेत, रणनीती वापरल्या जात आहेत, परंतु त्या प्लॅनिंगच्या तह इथे मात्र खेळ होणार का विरेन स्पोर्ट येवई संघाच्या वतीनं. येवईच्या कॅप्टनची देखील अग्निपरीक्षा आहे. जबरदस्त फटका. शॉर्ट बॉलचा फायदा घेत असताना बॉल थोडासा स्लो झालाय डीपमध्ये. डीप स्क्वेअर लेगला बॉल अडवला जाईल तोपर्यंत 2 धावा घेण्याची पूर्णपणे मुभा आहे फलंदाजाकडे. चांगलं टायमिंग होतं. शॉर्ट बॉलला लवकर पिक करत असताना पुल केला होता, पण आउटफील्डमध्ये जसा बॉल लँड झाला तिकडे त्याची गती कमी झाली, त्यामुळेच फिल्डरला संधी मिळाली. हो, आणि तिकडे मात्र 2 रन्स मात्र कंप्लीट केल्या गेल्या. पुढचा बॉल आपण पाहू शकला ठिकाणी रोहितचा. ओहो, जबरदस्त क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. चेंडूचा लाईस्ता कव्हरला क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचे चेंडूवरती पोहोचत आहेत आणि तब्बल 2 रन्स मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. सध्या पाहतो की रणजित पाटील सध्या बॅटिंग करतो आणि त्यांचे जिवलग मित्र उंबाडे गावचे मिस्टर तुषारजी लोखंडे यांच्याकडून मात्र एक पारितोषिक येतो. तर बॅक टू बॅक 2 षटकार तरी मारले
तरी सुद्धा मात्र त्यांच्याकडून तब्बल 2,000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाणार आहे. विजयाकडे वाटचाल सुरू आहे फायनल मॅच मध्ये मकरंद स्पोर्ट्स मुठवळ संघाची. इम्प्रोवाइज पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला चांगला बाउन्स होता बॉलमध्ये, बीट केलं बॅटरला, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. खरं तर चेंडूच्या मेरिटवर या अगोदर 2 चांगले फटके आपण बघितलेत ऋतिक काळनच्या बॅटमधून. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला लॉफ्टेड शॉट, बॉल हवेत आहे, झेलची शक्यता नाकारता येत नाहीये. काऊ कॉर्नरला, ओ हो, झेल धरतीला दान. निखिल केणे होते आणि खऱ्या अर्थानं मात्र पाहिलं तर आउटफील्डचा एक जबरदस्त खेळाडू आहे, परंतु त्याच्याकडून मात्र मिस्टेक घडली गेली. फटका आपण जर पाहिलं तर ऑफ स्टंपचा चेंडू आणि खेचून मारण्यापर्यंत ऑन साईडला गेलाय. उंची जास्त मिळाली आणि इकडे मात्र पास सहज सुपास येईल. 2 धावा कंप्लीट आणि 2 धाबेची संघाची धावसंख्या पाहिली तर या ठिकाणी एक गडीमध्ये 19 आणि येणाऱ्या 24 बॉल मध्ये विजयासाठी फक्त आणि फक्त या ठिकाणी 14 धाब्यांची गरज सध्या आपण पाहतोय व्यासपीठावरती. खऱ्या अर्थानं या विभागाला ज्यांनी एक नवीन दिशा दाखवली आणि या विभागानं ज्यांना अपाट प्रेम दिलं असे आमचे सर्वचे लाडके युवकांचे प्रेरणास्थान वीरेंद्र चोरगे साहेब सध्या मात्र या स्पर्धेची शुभावडत आहेत, या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं करूया आपण पुन्हा एकदा या समस्त कबड्डीच्या वतीनं आणि या विभागातील सर्व लाडक्या चाहत्यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 19 धावा 24 गेंदों में अभी भी 14 रनों की जरूरत इस मैच को जीतने के लिए. आणि सध्या ऑन स्क्रीन होते पाहू शकाल प्रिन्स ऑफ सरवली पाडा असं म्हटलं तरी भाऊ ठरणार नाहीये. वीरेंद्र चोरगे साहेबांच्या चेहऱ्यावरती गोड स्माईल आणि लवकरात लवकर ते आता विवाह बंधनामध्ये मात्र अडकणार आहेत. हो, रिव्हर्सचा फटका बाहेर काढलाय आणि तिकडे मात्र अष्टरक्षक बीट आणि शतरक्षक सुद्धा मात्र थर्ड मॅनचे बीट झालेले आहेत आणि दुहेरीचा प्रयत्न केला जातोय. 2 रन्स पुन्हा कंप्लीट आणि असं वाटतं की अजय आता मात्र फायनलची ट्रॉफी आता मात्र कुठेतरी जवळ येत चाललेली आहे टीम मकरंद स्पोर्ट्स मुठवळ संघाच्या दृष्टिकोनातून. हो, जवळपास त्यांचे दोन्ही हात आता ट्रॉफी पर्यंत पोहोचलेले आहेत असं म्हणायला हरकत नाहीये. गोलंदाज साहिल जाधव हलक्या हातानं फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता, फाईन लेग कडे जाण्याचा प्रयत्न होता. बॉल चाललाय स्क्वेअर लेगला, इकडे मिळणार आहे 1 धाव. एकेरी दुहेरी धावांनी देखील सामना जिंकता येऊ शकतो हे चांगल्या प्रकारे फलंदाजांना ठाऊक आहे आणि थोडं एक्सपेरिमेंट देखील करतायत. इम्प्रोवाइज क्रिकेट देखील खेळताना दिसत आहेत दोन्ही बॅटर्स. रणजित पाटील कॅप्टन, काय जबरदस्त त्यांची लिडरशिप राहिली आहे. कर्णधार पद जबरदस्त पद्धतीने त्यांनी भूषवलंय. आता 2 क्लोजिंग फिल्डर्स आणि कडक शॉट अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये यूज इट, षटकार. आणि बघा इकडे कॅच देखील घेतला गेलाय. नित्यानंद पाटील, हो काय झेल पकडलाय, आई वाजेल आणि या झेलसाठी अजित शेठ पाटील यांच्याकडून तब्बल 500ची कडक नोट. वा 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 वा, काय आनंद आहे. गगनात मावेन असा हा आनंद. आणि काय फटका खेळलाय फलंदाज ऋतिक काळन. 5 धावांची फक्त आवश्यकता आहे. विजयापासून फक्त 5 पावलं दूर टीम मकरंद स्पोर्ट्स मुठवळ. आणि आता मात्र या ठिकाणी या फटक्यावरती थोडस नाराज पाहायला मिळते ऋतिक काळन, कारण चेंडू आणि बॅट मध्ये कुठला संपर्क झाला नाही. 19 बॉल अजूनही शिल्लक आणि फक्त आणि फक्त 5 धाब्यांची गरज. हो, अजून एक चांगला चेंडू. वा, षटकारानंतर मात्र बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आणि आता येणाऱ्या 18 बॉल अर्थात 3 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 5 धाब्यांची गरज. 19 चेंडू आहेत, 1 चेंडू या षटकामध्ये बाकी आहे. मोठा फटका खेळून फिनिश करण्याचा प्रयत्न दिसतोय. हो, आणखी एक चांगला बॉल खोलात टाकलाय. बॅटची कदाचित इनसाइड एज असावी. बॉल शॉट फाईन लेगला आडवेपर्यंत 1 धाव कंप्लीट आणि याचबरोबर 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. विजयासाठी फक्त आता 4 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या 29, फक्त एका गड्याच्या मोबदल्यात. खऱ्या अर्थानं अजय जर बोलायचं झालं तर तिसरा पर्व आपण पाहतोय. फक्त मुठवळकर असतील किंवा उत्तमशेठ पाटील यांचं स्वप्न नसेल तर आज खऱ्या अर्थानं कदाचित अजित पाटील साहेबांचं सुद्धा मात्र स्वप्न साकार होणार आहे, कारण त्यांनी सुद्धा मात्र अपाट मेहनत केली. हेड कोचच्या भूमिकेमध्ये खऱ्या अर्थानं त्या संघाला नेहमीच ते लीड करत राहिले आणि आज त्यांच्या चेहऱ्यावरती थोडी का होईना परंतु स्माईल आपण पाहतोय. वा, इमोशन्स क्रिकेटच्या खेळामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळत असतात. टीम मॅनेजमेंट पूर्णपणे अजित पाटील यांच्याकडेच होती. मॅनेजर आहेत खऱ्या अर्थानं मकरंद स्पोर्ट्स मुठवळ संघाचे आणि खऱ्या अर्थाने या विभागाचे हे मॅनेजर आहेत.
वीरेंद्र चोरगे. ऑन स्क्रीनवरती पाहू शकाल सोबतीला मुस्सा भाई. ओ ऑन साईडला पीक केला स्क्वेअरकडे मात्र फिल्डर आहेत आणि फक्त एकच धाव मात्र त्या ठिकाणी जोडली गेली. दुहेरीचा प्रयत्न करतोय ऋतिक, परंतु रणजितनं मात्र तिथे त्याला थांबवलं, कारण त्याला मात्र आय थिंक विजयाचा फटका आय थिंक मारायचा असेल. आणि आता जसं 2011चा विश्वचषक मोठा फटका खेळून फिनिश केला होता तो फायनलचा सामना धोनीने, तसाच इथे प्रयत्न. कॅप्टन रणजितच्या बॅट मधून सिक्सर. चॅम्पियन स्पोर्ट्स मुठवळने मारली आहे बाजी. आमने लोणार प्रीमियर लीग सीझन 3 चॅम्पियन पदाला गवसणी घातली आहे. उत्तम शेठ पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ अर्थातच मकरंद स्पोर्ट्स मुठवळने. कॉंग्रॅच्युलेशन. वाह, काय खेळ राहिला या ठिकाणी मकरंद स्पोर्ट्स मुठवळ संघाचा. आणि खऱ्या अर्थानं जबरदस्त क्रिकेट आणि तब्बल 3 वर्षांपासून मात्र हे स्वप्न होतं आणि आज खऱ्या अर्थानं 2026 मध्ये मुठवळकरांचा आणि उत्तम शेठ पाटील साहेबांचा स्वप्न या ठिकाणी साकार झालाय. खूप खूप अभिनंदन उत्तम शेठ पाटील आणि या सर्व जय बुले ग्रुपचे समर्थक असतील, मकरंद स्पोर्ट्स मुठवळ संघाचे समर्थक असतील, आपले आम्ही मनापासून या ठिकाणी कौतुक करतोय. कम ऑन डीजे.